नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्वजण CIDच्या 2026मध्ये आलेल्या जाहिरातीबद्दल माहितीच आहे. तुम्ही सर्वजण त्याची तयारी करत आहात. याच्यामध्ये सहाय्यक शासकीय दस्तावेज परीक्षक ही जी काही पोस्ट आहे, या खूप क्वचित प्रसंगी ही पोस्टच्या याच्या जागा निघतात. 2018च्या नंतर 2026 म्हणजे तब्बल 8 वर्षानंतर ही जाहिरात आलेली आहे आणि जागा पण यावेळेस जास्त आहेत. गेल्या वेळेस 10 जागा आहेत, यावेळेस 16 जागा आहेत. कारण एकूण महाराष्ट्रामध्ये या CIDच्या दस्तावेज परीक्षकच्या सहाय्यक दस्तावेज परीक्षकच्या एकूण 30 जागा आहेत आणि या 30 जागांपैकी 16ची आड आहे. तर ही खूप मोठी आड आहे तुलनेने किंवा त्या डिपार्टमेंटचा विचार करता. आणि याच्या मध्ये बरेचसे परीक्षार्थी आहेत ज्यांनी तयारी चालू केली आहे. याचा सिलेबस थोडा वर्स्ट आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचा आहे जो रेग्युलर कोणी घेत नाही. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये कुणीही या बॅचबद्दल या परीक्षेसाठी बॅच चालू केली नाही. एकमेव आपली अकॅडमी ही CIDची बॅच चालू केली होती आणि ही सुद्धा खूप माफक फीसमध्ये आपण ही बॅच चालू केली होती, जेणेकरून बरेच जण असतात फॉर्म भरणारे आणि त्यांना काही आर्थिक प्रॉब्लेम असतात. कारण फीस तुम्ही फॉर्म भरताना 1,000चं चलन आहे तुम्हाला, त्यामुळे पैसे जास्त सगळीकडेच लागतात. म्हणून आपण फीसची बॅचची फीसच कमी ठेवली होती, पुन्हा नंतर आणखी कमी केली आणि सध्या 2199 रुपयामध्ये परिपूर्ण बॅच आणि 1299 मध्ये टेक्निकल बॅच अशा आपण दोन बॅच आहेत त्या डिस्काउंट ऑफरमध्ये ठेवलेल्या आहेत. याच्यामध्ये पाहिलं तर ही टेक्निकल बॅच आहे, म्हणजेच याच्यासाठी या परीक्षेमध्ये सॉरी या बॅचमध्ये काय होणार आहे तर याच्यामध्ये आपली टेक्निकल विषय जसं की सायन्सचा फिजिक्स केमिस्ट्री ज्याच्यामध्येच आहे, सोबत कम्प्युटर आहे, निरीक्षण चाचणी, हस्ताक्षरचा भाग आणि फॉरेन्सिक सायन्स, जवळपास याच्यामध्ये 6 विषय इन्क्लूड आहेत या घटकात. आणि या बॅचमध्ये काय आहे तर याच्यामध्ये परिपूर्ण सगळे विषय आहेत. म्हणजे जसं की आपल्याला काय सांगितलंय, हे टेक्निकलचे पार्ट आलेच, फिजिक्स केमिस्ट्री कम्प्युटर फॉरेन्सिक सायन्स, त्यानंतर हस्ताक्षर आणि निरीक्षण चाचणी, सोबतच GS, त्यासोबत गणित मराठी आणि इंग्रजी, हे परिपूर्ण जवळपास 10 विषय आहेत. ते ही परिपूर्ण बॅच आहे. आणि या बॅचमध्ये फक्त जे GSचा पार्ट आहे म्हणजे GS गणित बुद्धिमत्ता इंग्लिश मराठी सोडून इतरची बॅच ही आहे. ह्या बॅचचा कालावधी आपण परीक्षा होईपर्यंत ठेवलाय, अर्थात 6 महिन्यासाठी तुम्ही बॅच घेतल्यापासून पुढे व्हॅलिड दिसेल. आणि ही बॅच तुम्हाला पुढे जरी परीक्षा गेली यदा कदाचित तरी ती तुमच्या परीक्षेपर्यंत असणार आहे. यामध्ये सर्व लेक्चर्स प्रत्येक विषयाचं परिपूर्ण लेक्चर्स मिळणार आहेत. काही बॅच अपलोड केली, रेकॉर्ड स्वरूपात रेकॉर्ड करून अपलोड केली, कारण तेवढा वेळ कमी आहे. अचानक परीक्षा घोषित झाली तर काय करायचं या कारणाने. आणि काही विषयाचे आहेत लेक्चर्स लाईव्ह होतात. या बॅचमध्ये तुम्ही पाहायचं म्हटलं तर या निरीक्षण चाचणीसह तांत्रिक सर्व विषय तुम्हाला मी सांगितलेत. यामध्ये आपण प्रत्येक घटक परिपूर्ण घेणारच आहोत, परंतु त्या बॅचचा कालावधी परीक्षा होईपर्यंत, सोबतच अनलिमिटेड व्ह्यूज, लाईव्ह प्लस रेकॉर्ड लेक्चर्स, PDF स्वरूपात सर्व विषयाचे नोट्स, अशी परिपूर्ण बॅच आहे. आपण 2 टेस्ट घेणार आहोत. एक्झामच्या घोषित झाल्याच्या नंतर 2 टेस्ट घेणार आहोत आपण याच्या परिपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित. ही बॅच जी आहे याच्यामध्ये निरीक्षण चाचणी, केमिस्ट्री, फिजिक्स, कम्प्युटर, न्यायवैद्यक शास्त्र आणि हस्ताक्षरशास्त्र असे 6 विषय आहेत. ही टीम आहे आपली इथं परिपूर्ण अशी. आणि यासाठी तुम्हाला द इंटिग्रिटी अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे, त्याच्यावरून तुम्हाला हे मिळणार आहे. इंटिग्रिटी अकॅडमीचं ॲप डाउनलोड केल्यानंतर तर तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यावर ॲप ओपन झाल्यानंतर इंटिग्रेटेड कोर्सेस नावाचं फोल्डर, त्याच्यामधून तुम्हाला बॅच मिळतील. ही जी बॅच आहे ही बॅच सुद्धा संपूर्ण परिपूर्ण विषयाची आहे. याचा बी कालावधी सेम आहे परीक्षा होईपर्यंत. सर्व काही सेम फीचर्स आहेत. याच्यामध्ये विषय कोणते आहेत तर इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, गणित, संगणक, फिजिक्स, केमिस्ट्री, फॉरेन्सिक, हस्ताक्षर शास्त्र म्हणजे हँडरायटिंगचा आणि निरीक्षण चाचणीचे, असे याच्यामध्ये जवळ 10 विषय आहेत आणि इथं 6 विषय आहेत. याची फीस 2199 आणि अगदी माफक आहे, जास्त फीस नाही आहे. 3000ची आम्ही 2199 केली आहे. 9922485555 हा नंबर आहे. या नंबरवर काही अडचण असेल तर फोन करा, काही कोणतीही शंका असेल तर फोन करा. परिपूर्ण स्वरूपात ह्या बॅच आपण पूर्ण करून घेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही अकॅडमीने ही बॅच चालू केलेली नाही, कारण ती बॅच घ्यायला परवडत नाही एवढ्या कमी फीसमध्ये, म्हणून अर्थात चालू केली नाही आहेत. तर आपण ही चालू केलेली, आपला प्रतिसाद चांगला मिळालाच आहे, परंतु अजून बऱ्यापैकी मिळेल. परीक्षेला अजून वेळ आहे आणि तुम्हाला ही खूप चांगली पोस्ट आहे. PSI STI पेक्षा चांगली पोस्ट आहे. अर्थात याला S15चं पेमेंट स्केल सुद्धा आहे, म्हणजे जवळपास तुम्हाला 41,800ची पेमेंट आहे. आणि खूप क्वचित प्रसंगी या जाहिराती येत असतात, तर याच्यामध्ये जो संधीचं सोनं करेल तोच इथं बादशाह ठरणार आहे. आणि हे परीक्षेपर्यंतच तुम्हाला जे काय करायचं ते, तुम्ही 5 रुपये जास्त गेले कुठे कोणत्या पद्धतीत पुस्तक खरेदी करण्यापासून ते बॅच लावण्यापासून ते इतर कोणतेही असेल तरी चालतील, परंतु ही संधी पुन्हा येत नसते. त्यामुळे मी बरेचसे मुलांनी अनुभवले असे की 3000 फीस ठेवली त्यावेळेस 2500 मध्ये द्या म्हणणार आहे, आणि आता 2199 ठेवली तर आता 2000 द्या म्हणणार आहे. तुम्हाला 100 रुपये फीस ठेवली तर
10 रुपये कमी करा म्हणणारे भेटतातच काही ना काही. पण ही फीस जास्त नाही आहे. तुम्हाला ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी जॉईन करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. आणि बॅचमध्ये प्रत्येक घटक सविस्तररित्या घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.